पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे हे खरं आहे, तितकंच पैसा म्हणजे खूप काही आहे हे सुद्धा खरं आहे. लहानपणी आपण शाळेमध्ये असताना अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत हे शिकलेलो असतो. पण याच गरजा पूर्ण करण्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे मात्र मोठं झाल्यानंतरच कळतं. पैशाची एकच भाषा आहे, ती म्हणजे आज तू मला वाचव, उद्या मी तुला वाचवेन. पैसे वाचवणे हे पैसे कमवण्या इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं गृहिणींनो, जरी आपण काही कमवत नसलो ना तरी सुद्धा पैसे वाचवून आपण ते कमवण्यासारखंच करू शकतो. बघा, आपल्याला नेहमी गृहिणींना हे आमचे होम मिनिस्टर अशी पदवी दिली जाते. पण कुणी आपल्याला म्हणतं का की हे आमच्या फायनान्स मिनिस्टर आहेत म्हणून? प्रत्येक स्त्रीमध्ये ना बचत करण्याचा एक अंगभूत गुण असतो. तर याच गुणाचा वापर करून आपण आपले जे नेहमीचे महिन्याचा खर्च असतो ना, तर त्याचं व्यवस्थित नियोजन करून त्याच्यामध्ये थोडीफार बचत करून आपण बरीचशी सेविंग ही करू शकतो. आणि आपण आपल्या घरापुरते का होईना बजेट तयार करून फायनान्स मिनिस्टर नक्कीच बनू शकतो. हाय, नमस्कार. माझ्या सगळ्या कुटुंबमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर आज आपण आपला महिन्याचा घर खर्च कसा मॅनेज करायचा, जो काही आपला इन्कम असतो त्यामध्ये ते बघणार आहोत. तर प्रत्येकाचे उत्पन्न, वय आणि जबाबदाऱ्या आयुष्यामधल्या ह्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाचे खर्चसुद्धा वेगवेगळे असतात. पण ढोबळ मनाने या प्रकारे आपण आपल्या खर्चाचं नियोजन करू शकतो. पैशाने पैसा जोडता येतो हे तर आपल्याला माहितीच आहे. तर तसंच आपण जो काही आपला इन्कम असतो त्याच्यामध्ये सेव्हिंग करण्याचा प्रयत्न हा करायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याकडे सगळं काही असलं ना तरीसुद्धा आपल्या खर्चाचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज आपण इथं मिडल क्लास फॅमिलीच्या इन्कमच्या अनुषंगाने महिन्याच्या खर्चाचं नियोजन करून कसं काय सेव्हिंग करू शकतो हे बघणार आहोत. तर साधारणपणे आपण मिडल क्लास फॅमिलीचा इन्कम हा 50,000 एवढा असू शकतो असं समजून चालूयात. कुणाचा याच्यापेक्षा जास्त असू शकतो किंवा कमीही असू शकतो. त्यामुळं आपण मिडल क्लास फॅमिलीसाठी साधारण ढोबळ मनाने असं पकडूयात की 50,000 एवढा पगार आहे. तर त्याच्यामध्ये आपण कशी सेव्हिंग करू शकतो, सगळा खर्च वजा करून हे आता बघूयात. तर या सेव्हिंगबद्दल ना एक फॉर्म्युला आहे. म्हणजे 50, 30 आणि 20 असा त्याचा रेशो आहे. म्हणजे जो काही आपला इन्कम असेल त्याच्यापैकी 50% रक्कम आहे ही आपण अत्यावश्यक म्हणजे ज्या आपल्या गरजा असतात नेहमीच्या त्या खर्च करण्यासाठी वापरायचे. 30% आहेत हे अचानक येणारे खर्च असतात किंवा शॉपिंग असते किंवा आपल्या काही आपल्या इच्छाकांक्षा असतात तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण 30% रक्कम वापरायची आणि 20% रक्कम आहे ही आपण कंपल्सरी सेव्हिंग्समध्ये टाकायची आहे. तर असा हा फॉर्म्युला आहे. आता जनरली आपण काय करतो की जो आपला इन्कम असतो त्याच्यातून आपण खर्च करतो आणि उरलेले जे पैसे असतात ते आपण बचत करतो. पण हे असं करणं हे चुकीचं आहे. खरं तर आपण काय करायला हवं की जेवढी आपली कमाई असते त्याच्यातून आधी बचतीचे पैसे बाजूला काढून ठेवायचे आणि उरलेल्या पैशातून आपण खर्च करायला हवा. आणि जर आपण असं केलं तरच आपली सेव्हिंग ही होऊ शकते. खरं तर आजकालच्या या महागाईच्या जमान्यामध्ये सेव्हिंग करणं खरंच खूप अशक्य असं वाटतं. कारण एका मिडल क्लास फॅमिलीला 50,000 एवढ्या पगारामधून बाकीचे सगळे खर्च वजा जाता सेव्हिंग कितीशी उरते. कारण आपल्या ज्या नेहमीचे गरजा असतात ना त्याच्यावरतीच खूप सारा आपला खर्च होतो. तरीसुद्धा आपण थोडीफार बचत करायला शिकायला पाहिजे. जे आपले नेहमीचे खर्च असतात ना त्याच्यामध्ये जर आपण नेहमीच्या खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवलं ना तरच आपण थोडीफार सेव्हिंग ही करू शकतो. तर आता बघूयात की इन्कम आहे 50,000. तर हा एवढा इन्कम महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये जमा होतो असं आपण पकडूयात. तर ह्या इन्कममधून आपण आता याचे 50, 30 आणि 20 असे आपण याचे वर्गीकरण करायचं आहे. तर ज्या आपल्या अत्यावश्यक गरजा असतात तर त्या आपण 50% रक्कम आहे ती त्याच्यावरती खर्च करायची. म्हणजे 25,000 एवढी. म्हणजे 50,000च्या निम्मी 25,000 एवढे आपण अत्यावश्यक ज्या आपल्या गरजा असतात त्याच्यावरती खर्च करायचा आहे. शिवाय अचानक येणारे जे खर्च असतात त्याच्यावरती आपण 30% एवढी रक्कम आहे ती खर्च करायची आहे. आणि उरलेली जी 20% आहे म्हणजे 10,000 एवढी आपण बचत करायला पाहिजे. म्हणजे जर 50,000 पगार असेल तर कमीत कमी 10,000 एवढी सेव्हिंग ही महिन्याला व्हायला हवी. आता या खर्चाचे नियोजन कसं करायचं
ते बघूयात. आता ही आहे आपल्या महिन्याच्या खर्चाची लिस्ट, की जी साधारणपणे सगळ्यांची जवळपास सेमच असते, म्हणजे मिडल क्लास फॅमिलीची तरी. आणि याच्यामध्ये जे खर्च मी लिहिलेले आहेत ते आता प्रत्येक शहरानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जबाबदाऱ्यानुसार ही वेगवेगळे असू शकते, किंवा घरामध्ये किती लोक आहेत त्याच्यानुसार सुद्धा हा खर्च आहे तो कमी किंवा जास्त आहे असा होऊ शकतो. आणि प्रत्येकाचे वैयक्तिक खर्चाचे नियोजन हे वेगवेगळे असू शकते. आणि इथं जे मी मांडलेलं आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. तर तुमचं यापेक्षा वेगळं सुद्धा असू शकतं. पण साधारणपणे आपण एक अशी लिस्ट काढून ठेवली महिन्याच्या खर्चाची, तर ती आपल्याला आपल्या खर्चावरती नियंत्रण ठेवायला खूप उपयुक्त पडते. आता ही जी लिस्ट आहे ती आपल्या अत्यावश्यक खर्च या लिस्टमध्ये येते. तर ही अत्यावश्यक म्हणजे काय, की जी आपण बदलू शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टी तर आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये ह्या लागतातच. फक्त याच्यामध्ये आपण कमी अधिक प्रमाण हे करू शकतो. आता इथं सगळ्यात आधी आपल्याला लागतं ते म्हणजे किराणा. तर किराणाचे मी इथं 4,000 पकडलेले आहेत. त्याच्यानंतर भाजीपाला, फळे याचे मी इथं 2,000 पकडलेले आहेत. त्याच्यानंतर दूध बिल आहे, तर महिन्याला ₹35 अर्धा लिटर जरी दूध आपण पकडलं तरी त्याचे 1,000 वगैरे होतात. तर थोडेफार कधी-कधी आपण जास्तीच्या पण आणतो, म्हणून मी इथं 1,200 पकडलेले आहेत. आता गॅस सिलेंडरच्या किमती आहेत त्या कमी जास्त या होत असतात. तरी पण मी साधारण इथं ₹900 पकडलेले आहेत. आणि तुमच्या घरामध्ये किती लोकं आहेत त्याच्यावरती तो सिलेंडर तुम्हाला 1 महिना जातो की 2 महिना हे सुद्धा अवलंबून असतं. तरीसुद्धा मी साधारण इथं गॅस सिलेंडर महिन्याला 1 असा पकडलेला आहे. त्याच्यानंतर लाईट बिलसुद्धा, लाईट बिल खरं तर आपण कसं त्याचा वापर करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. तरीसुद्धा मी इथं 1,000 असं पकडलेलं आहे, की साधारण आपल्या घरामध्ये वॉशिंग मशीन, फ्रीज वगैरे असतो, तर अशा घरामध्ये 1,000 हे लाईट बिल साधारण येऊ शकतं, म्हणून मी इथं 1,000 पकडलेलं आहे. त्याच्यानंतर घर भाडे किंवा हप्ता, जर तुमचं स्वतःचं घर असेल तर आता तुम्ही किती तुमचं बजेट आहे त्याप्रमाणे घर घेतलेलं असेल त्याप्रमाणे हप्ता असू शकतो. पण एक साधारण मिडल क्लास लोकांच्या अंदाजनुसार मी इथं हे पकडलेलं आहे. त्याच्यानंतर मुलांची शाळेची फी, तर किती मुलं आहेत याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. कुठल्या शाळांमध्ये आहे, प्रत्येक शाळेची फीसुद्धा वेगवेगळी असू शकते. तरीसुद्धा मी इथं हे 4,000 मुलांच्या शाळेची फी पकडलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये मोबाईल असतात, तर आता किती मोबाईल घरामध्ये आहेत, साधारण एक मोबाईल असेल तरी त्याचं 300 पर्यंत हे आपण त्याचा रिचार्ज असू शकतो. त्यामुळं मी इथं 600 पकडलेले आहेत. आणि टीव्ही, वायफाय जर असेल घरामध्ये तर वायफायचे तर ₹500 महिन्याला असतातच, आणि टीव्हीचे काय असतील ते, तर असं मी ₹800 इथे पकडलेले आहेत. त्याच्यानंतर सोसायटी मेंटेनन्सचे मी इथं 500 पकडलेले आहेत. तर आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचा अजून काही वेगळा खर्च असू शकतो. पण मी साधारण आपल्या जेवढ्या गरजा असतात ना, त्यांना पकडून इथं असं हे 25,000 एवढं आपला हा महिन्याचा खर्च इथे मी पकडलेला आहे. तर या खर्चामध्ये आपण कुठे बचत करू शकतो, तर किराणा माल आणताना आपण त्यामध्ये जिथे स्वस्त मिळतो तिथून आपण भरू शकतो, तिथे आपण बचत करू शकतो. आता भाजीपाला वगैरे ते सुद्धा आपण घरामध्ये किती लोकं आहेत किंवा तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता त्याच्यावरती सुद्धा अवलंबून असतं. त्याच्यानंतर लाईट बिल जे आहे तिथं सुद्धा आपण बचत करू शकतो. तर या खर्चामध्ये अजूनही काही खर्च प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे हा जो आकडा आहे 50% म्हणजे 25,000 पेक्षा जास्त सुद्धा खर्च होऊ शकतो. कारण मी इथं पेट्रोलचा खर्च पकडलेला नाही आहे. म्हणजे जर तुम्ही कामाच्या ठिकाणी जाताना स्वतःच्या गाडीने जात असाल तर त्यासाठी जो पेट्रोलचा खर्च आहे तो इथं पकडलेला नाही. पण मी इथं मुलांच्या शाळेची फीमध्ये जवळजवळ 4,000 एवढी मोठी रक्कम पकडलेली आहे. कारण की साधारण आपला कल असतो की आपल्या मुलांना चांगल्या शाळांमधून शिक्षण द्यायचं, आणि आजकाल तर तुम्ही बघताच की शाळांची फी वगैरे किती असते. आता हे जे खर्च आपण पकडले ते एका सिटीमध्ये राहणाऱ्या मिडल क्लास फॅमिलीचं बजेट आहे. तर कधी-कधी असं होऊ शकतं की आपला महिन्याचा खर्च आहे तो या 25,000 पेक्षा जास्त होऊ शकतो. तर अशा वेळेला आपण जे 30% रक्कम बाजूला ठेवणार आहोत, तर त्यामधून आपण या महिन्याचा 50% खर्चामध्ये ती ॲड करू शकतो, किंवा कधी कमी खर्च होत असेल तर ही रक्कम आपण त्या 30% मध्ये सुद्धा ॲड करू शकतो. तर आता ही 30% रक्कम म्हणजे आपल्या इन्कमच्या
30% म्हणजे 50,000 इन्कम पकडलाय म्हणून 30% ही 15,000 होते. तर ही 15,000 रक्कम आपण कुठे खर्च करायची आहे? तर अचानक येणारे खर्च म्हणजे डॉक्टर, मेडिसिनसाठी होणारे किंवा आपल्याला कुठे बाहेर एखाद्या दिवशी हॉटेलला जावं लागलं किंवा लग्नकार्य असतात, सण-समारंभ असतात किंवा आपल्याला कुठे फिरायला जायचं असतं, तर किंवा हॉटेलला जायचं असतं. तर अशा वेळेला आपण हे 15,000 जे आहेत ते महिन्याला असे बाजूला काढून ठेवायचे. म्हणजे ते कुठे सेव्हिंग नाही करायचे, तर आपल्या अकाउंटमध्येच ठेवायचे आणि त्याच्यातून आपण हे जे अचानक येणारे खर्च असतात ना, तर त्यासाठी आपण हे ठेवून द्यायचे आहेत. आता खरं बघायला गेलं तर आपले लाईफस्टाईल एक्सपेन्सेस हे खूप जास्ती वाढलेले आहेत. म्हणजे काय, तर आपल्याला मोबाईल वगैरे घ्यायचा असतो चांगला किंवा आपल्याला शॉपिंग करायची असते किंवा वर्षातून एकदा आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं, तर त्यासाठी ही रक्कम आपण ठेवू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त ही जी सेव्हिंगची आपण 20% रक्कम आहे म्हणजे 10,000, तर ही मात्र आपण अजिबात बदल करायचा नाही तिच्यामध्ये. कारण काय होतं, की असं जर आपण केलं नाही तर आपण सेव्हिंग करूच शकणार नाही त्याच्यामुळे. तर आता ही आपण कुठे ही बचत करायची आहे? तर साधारण मिडल क्लास फॅमिली ही आर-डी करते किंवा एफ-डी. आता एफ-डीसाठी सुद्धा खूप जास्तीचे पैसे एकत्र असे असतील तरच आपण एफ-डी करू शकतो किंवा गोल्ड, सोनं आपण घेऊ शकतो. म्युच्युअल फंड आहे, एस-आय-पी आहे. तर याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त कल असतो तो आर-डी वगैरे करण्याचा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं ज्यातलं ज्ञान आहे त्याप्रमाणे तुम्ही ही सेव्हिंग करू शकता. पण ही जी आहे ती इकडे ट्रान्सफर करायची नाही. तर इकडची आहे ती तुम्ही इकडे घेतली तरी चालेल, पण इकडची इकडे ट्रान्सफर करायची नाही. तर हे जे अचानक येणारे खर्च आहे त्यासाठी ही 30% एवढी रक्कम आपण आपल्या अकाउंटलाच ठेवून द्यायची आहे. जेणेकरून जेव्हा आपल्याला कधी गरज लागेल तेव्हा आपल्याला कुणाकडेही पैसे मागायची वेळ येऊ नये. कारण सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पैशाचं नाही आणता येत. तर या प्रकारे आपण आपल्या महिन्याच्या खर्चाचं नियोजन आहे ते 50%, 30% आणि 20% या प्रकारे वर्गीकरण करून जर केले तर आपण नक्कीच सेव्हिंग ही करू शकतो. आता अजून एक आपण असा पॉझिटिव्ह विचार करायचा की दरवर्षी आपल्या कमाईमध्ये काही वाढ होत आहे, इन्क्रिमेंट होत आहे. तर अशा वेळेला हा जो रेशो आहे 50-30-20 हा आपण थोडासा चेंज करायचा आणि त्यामध्ये आपण जे अत्यावश्यक गरजा असतात त्याला 50% आणि अचानक येणाऱ्या खर्चांवरती 20% आणि सेव्हिंग्जवरती मात्र आपण 30% असा रेशो करायचा आहे. किंवा जर तुम्ही हायर मिडल क्लास फॅमिलीमधून असाल, म्हणजे जर तुमचा इन्कम हा 1,00,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर हा जो रेशो आहे तो तुम्ही थोडासा चेंज करून 50, 20 आणि 30% सेव्हिंग असा करायला हवा. तर मी काही फायनान्स एक्सपर्ट नाही आहे, पण मला जेवढ्या गोष्टी माहिती होत्या त्या मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.